वेलकम. संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. आपण बोर्ड प्रश्नपत्रिका पाहूया. ही प्रश्नपत्रिका आहे जिओग्राफी म्हणजेच भूगोल या विषयाची. 39 हा त्याचा कोड नंबर आहे आणि ही प्रश्नपत्रिका 26 मार्च 2022ची आहे. पहा इथे दिनांक दिलेली आहे. म्हणजेच मागच्या एक वर्षाच्या पूर्वीची प्रश्नपत्रिका आहे. एक नमुना प्रश्नपत्रिका, मॉडेल प्रश्नपत्रिका म्हणून तुम्हाला सोडवायला काही हरकत नाही. वेगवेगळ्या बोर्डाच्या प्रश्नपत्रिकांचा तुलनात्मक अभ्यास केल्यास महत्त्वाचे प्रश्न कोणते कळतात, रिपीट प्रश्न कोणते होतात तेही लक्षात येतं. सीट नंबर टाकण्यासाठी इथे जागा दिलेली असते तुम्हाला. 3 तासाचा वेळ आहे. या प्रश्नपत्रिकेची 8 पानं आहेत आणि 80 गुणांची ही प्रश्नपत्रिका आहे. इयत्ता 12वी कला आणि विज्ञान म्हणजेच आर्ट्स आणि सायन्स या दोन्ही शाखांना हीच प्रश्नपत्रिका असते. ही प्रश्नपत्रिका शनिवार दिनांक 26 मार्च 2022ची आहे. सूचना वाचायच्या आणि फॉलो करायच्या. 1. सर्व प्रश्न सोडविणे आवश्यक आहे. 2. प्रश्नांची उत्तरे लिहिताना आवश्यक तेथे योग्य आकृत्या किंवा आलेख काढावे. 3. रंगीत पेन्सिलचा वापर करण्यास परवानगी आहे. 4. नकाशा स्टेन्सिलचा वापर करण्यास योग्य तेथे करावा. 5. उजवीकडील अंक पूर्ण गुण दर्शवतात. 6. नकाशा पुरवणी मूळ उत्तरपत्रिकेस जोडावी. या सूचना वाचायच्या, फॉलो करायच्या आहेत. आणि आणखी एक महत्त्वाची सूचना, नवीन प्रश्न नवीन पानावर सोडवायचा आहे. ही प्रश्नपत्रिका पाहून घ्या. याच्या उत्तराचा व्हिडिओ या चॅनलवरच तुम्हाला मिळेल, प्लेलिस्टमध्ये पाहून घ्या. प्रश्न क्रमांक 1. दिलेल्या सूचनेनुसार खालील उपप्रश्न सोडवा. उपप्रश्न आहेत व सगळे वस्तुनिष्ठ प्रश्न आहेत, ते सोडवायचे आहेत. पहिला प्रश्न 20 गुणांचा आहे, वस्तुनिष्ठ प्रश्न. त्यातला आहे. ब आणि क स्तंभातील घटकांचे सहसंबंध लावून साखळी पूर्ण करा. 5 गुण. जोड्या लावासारखा प्रश्न आहे. 3 गट आहेत, ती साखळी पूर्ण करायची आणि 5 बाबी दिलेल्या आहेत 5 गुणांच्यासाठी. इथे दिले अन नंबर 1, 2, 3, 4 आणि 5 आणि अ ब क गट. आता आपण क्रमाने गटामध्ये कोणत्या बाबी दिल्या आहेत पाहू. अ गटामध्ये अंटार्क्टिका, महानगर, मंडई शेती, पनामा कालवा, मानवी भूगोल. ब गटामध्ये आधुनिक शेती प्रकार, अटलांटिक महासागर, कायम बर्फाच्छादित प्रदेश, लोकसंख्या भूगोल, दशलक्षी शहर. क गटामध्ये कायम निवासी लोकसंख्या नाही, भांडवलाचा अधिक वापर, आर्थिक भूगोल, मुंबई, पॅसिफिक महासागर. याच्या जोड्या लावा किंवा साखळी पूर्ण करा. 5 गुणांच्यासाठी 5. ब प्रश्न आहे. पुढील विधाने दिलेल्या सूचनेनुसार पूर्ण करा. 5 गुण आहेत. 1. चढत्या वयोरचनेनुसार योग्य क्रम लावा, म्हणजे लहानाकडून मोठ्याकडे जायचं. अ प्रौढ, ब बालक, क वृद्ध, ड युवा. लहानाकडून मोठ्याकडे जा. 2. वसाहतीचा आकारानुसार लहानाकडून मोठ्याकडे योग्य क्रम लावा. इथे पण लहानकडून मोठ्याकडे जायचं आहे. वसाहती आहेत या. अ नगर, ब महानगर, क उपनगर, ड महाकायनगर. 3. कमी भांडवल गुंतवणुकीनुसार उद्योगाचे प्रकार योग्य क्रमाने लावा. भांडवल कमी गुंतवलेला आहे तो अगोदर घ्यायचा आणि शेवटी जास्त गुंतवलेलं भांडवल तो मोठा उद्योग तिथे घ्यायचा. अ मध्यम, ब सूक्ष्म, क लघु, ड मोठे. क्रमांक 4. पुढील प्रशासकीय प्रदेशाचे कमी क्षेत्रफळाकडून जास्त क्षेत्रफळाकडे योग्य क्रम लावायचा आहे, म्हणजेच लहानाकडून मोठ्याकडे. अ खेडे, ब राज्य, क जिल्हा, ड तालुका. 5. स्थूल राष्ट्रीय उत्पादन म्हणजे GDP. वाढीसाठी भूमी उपयोजनाचे अनुकूल घटकाकडून प्रतिकूल घटकांकडे योग्य क्रम लावा. अ पडीक भूमी, ब चराऊ भूमी, क लागवडीखालील भूमी, ड वनाखालील भूमी. अनुकूल घटकाकडून प्रतिकूल घटकाकडे लावायचा क्रम. क प्रश्न आहे. अचूक सहसंबंध ओळखा व लिहा. 5 गुण आहेत. ए विधान आहे आणि आर त्याचं कारण आहे. 1. ए विधान. सुपीक मैदानी प्रदेशात दाट लोकवस्ती आढळते. ब त्याचं कारण, सुपीक मृदा ही शेतीसाठी उपयुक्त असते. पर्याय. अ केवळ ए बरोबर आहे, ब केवळ आर बरोबर आहे, क ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत आणि आर हे एचे अचूक स्पष्टीकरण आहे.
ड. ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत, परंतु आर हे एचे अचूक स्पष्टीकरण नाही. क्रमांक 2. ए विधान. लोकसंख्येच्या मनोऱ्यात रुंद तळ बालकांची संख्या अधिक असल्याचे दाखवते. आर. त्याचं कारण. लोकसंख्या मनोऱ्याचे रुंद शीर्ष वृद्धांची संख्या अधिक असल्याचे द्योतक आहे. पर्याय अ. केवळ ए बरोबर आहे. ब. केवळ आर बरोबर आहे. क. ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत आणि आर हे एचे अचूक स्पष्टीकरण आहे. ड. ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत, परंतु आर हे एचे अचूक स्पष्टीकरण नाही. प्रत्येक पर्यायामध्ये शेवटी समानच दिलेले आहेत पर्याय शेवटी. 3. ए विधान. भारत हा कृषीप्रधान देश आहे. आर. त्याचं कारण. भारतात शेती व्यवसायात जास्त लोकसंख्या गुंतलेली आहे. पर्याय अ. केवळ ए बरोबर आहे. ब. केवळ आर बरोबर आहे. क. ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत आणि आर हे एचे अचूक स्पष्टीकरण आहे. ड. ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत, परंतु आर हे एचे अचूक स्पष्टीकरण नाही. क्रमांक 4. ए विधान. मुंबई येथील दमट हवामान सुती वस्त्रोद्योगास पूरक आहे. आर. त्याचं कारण. मुंबईचे स्थान अरबी समुद्रालगत आहे. पर्याय अ. केवळ ए बरोबर आहे. ब. केवळ आर बरोबर आहे. क. ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत आणि आर हे एचे अचूक स्पष्टीकरण आहे. ड. ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत, परंतु आर हे एचे अचूक स्पष्टीकरण नाही. क्रमांक 5. ए विधान. प्रदेशाला भौगोलिक स्थान आवश्यक असते. आर. त्याचं कारण. प्रदेशाच्या विकासाला भौगोलिक स्थान मदत करत नाही. पर्याय अ. केवळ ए बरोबर आहे. ब. केवळ आर बरोबर आहे. क. ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत आणि आर हे एचे अचूक स्पष्टीकरण आहे. ड. ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत, परंतु आर हे एचे अचूक स्पष्टीकरण नाही. प्रश्न क्रमांक पहिल्यातलाच ड आहे. चुकीचा घटक ओळखा व लिहा. 5 गुण आहेत. काही शब्दांचा गट आहे, त्यातला चुकीचा घटक ओळखायचा. 1. लोकसंख्या स्थलांतरावर परिणाम करणारे घटक. पर्याय अ. रोजगार. ब. शिक्षण. क. जनगणना. ड. आरोग्य. 2. प्राथमिक आर्थिक क्रिया. अ. शेती. ब. शिकार. क. मासेमारी. ड. लघुउद्योग. 3. मुंबई येथील सुती वस्त्रोद्योगास अनुकूल घटक. अ. खनिज. ब. दमट हवामान. क. बाजारपेठ. ड. मजूर पुरवठा. क्रमांक 4. आधुनिक संदेश वहनाची साधने. अ. भ्रमणध्वनी. ब. दूरदर्शन. क. विमान. ड. ईमेल. 5. प्रादेशिक विकासावर परिणाम करणारे प्राकृतिक घटक. अ. भूरचना. ब. हवामान. क. बाजारपेठ. ड. पाणी पुरवठा. याच्या उत्तराचा व्हिडिओ या चॅनलवरच तुम्हाला पाहायला मिळणार आहे. प्रश्न 2. खालील विधानांची भौगोलिक कारणे लिहा. कोणतेही 4 सोडवायचे. 6 पैकी 12 गुण आहेत, म्हणजे 1 कारण लिहायला 3 गुण. 3 मुद्दे तरी आले पाहिजेत. 1. लोकसंख्या वितरण असमान असते. 2. नगरांची वाढ ही भूमी उपयोजनाशी निगडीत आहे. 3. कॅनडामध्ये लाकूडतोड व्यवसायाचा विकास झाला आहे. 4. उद्योगधंद्याचे वितरण असमान असते. 5. प्रादेशिक विकास हा प्राकृतिक रचनेवर अवलंबून असतो. 6. तृतीयक आर्थिक व्यवसायांना सेवा क्षेत्रातील व्यवसाय म्हणतात. 6 पैकी 4 लिहा. प्रश्न क्रमांक 3. खालील संज्ञांमध्ये फरक स्पष्ट करा. कोणतेही 3 9 गुण आहेत, म्हणजे एका प्रश्नाला 3 गुण. 1. जन्मदर व मृत्यूदर. 2. स्थलांतराचे आकर्षक घटक व अपकर्षक घटक. 3. जलवाहतूक व हवाई वाहतूक. 4. प्राकृतिक भूगोल व मानवी भूगोल. 5. मळ्याची शेती व विस्तृत शेती. 5 पैकी 3 सोडवायचे आहेत. प्रश्न क्रमांक 4. चौथा प्रश्न एकूण 11 गुणांचा आहे. त्यातला अ प्रश्न जो आहे तो 6 गुणांचा आणि ब 5 गुणांचा आहे. अ प्रश्न आहे. तुम्हास दिलेल्या जगाच्या नकाशामध्ये पुढील बाबी योग्य चिन्हांच्या सहाय्याने दाखवा आणि सूची तयार करायची आहे. इथे सूची करणं गरजेचं आहे. कोणत्याही 6 सोडवायच्या 8 पैकी, पण तुम्ही इथे 8ही सोडवा. 1. ऑस्ट्रेलियातील जास्त लोकसंख्येचा प्रदेश. 2. तांबडा समुद्र व भूमध्य समुद्र यांना जोडणारा कालवा. 3. हिंदुस्तान लिव्हर निगमचे मुख्यालय. 4. मुंबई बंदर. 5. जगातील सर्वात जास्त आयुर्मान असणारा देश. 6. दक्षिण अमेरिकेतील पर्वतीय प्रदेश. 7. जगातील सर्वात मोठे वाळवंट. 8. रूर औद्योगिक प्रदेश. ब प्रश्न आहे.
दिलेल्या नकाशाचे वाचन करून त्यावर आधारित उत्तरे लिहा. 5 गुण आहेत. आणि हा जो नकाशा आहे जगातील प्रमुख औद्योगिक प्रदेशाचा नकाशा आहे. हे पहा आणि पुस्तकामध्ये व्यवस्थित दिसेल तुम्हाला. तिथे पाहून मग उत्तरं सोडवा. पहा प्रश्न विचारलेले आहेत यावर. पहिला, कोणत्या गोलार्धात सर्वाधिक औद्योगिक प्रदेश आहेत? 2, ऑस्ट्रेलियाच्या पूर्वेला असणाऱ्या औद्योगिक प्रदेशाचे नाव लिहा. 3, आशिया खंडातील कोणत्याही 2 औद्योगिक प्रदेशाची नावे लिहा. 4, व्हेनेझुएला औद्योगिक प्रदेश कोणत्या खंडात आहे? 5, न्यू इंग्लंड औद्योगिक क्षेत्र कोणत्या खंडात आहे? 5 गुणांच्यासाठी 5 प्रश्न. प्रश्न क्रमांक 5वा, खालीलपैकी टिपा लिहा. कोणत्याही 3 लिहायच्या 5 पैकी आणि 12 गुण आहेत, म्हणजे 1 टिप लिहायला 4 गुण. 1, नागरी वस्तीच्या समस्या. 2, सखोल उदरनिर्वाह शेती. 3, संदेश वहनातील कृत्रिम उपग्रहांचे महत्त्व. 4, लोकसंख्येची व्यावसायिक संरचना. 5, उद्योगाच्या विकासातील वाहतुकीची भूमिका. 5 पैकी 3 सोडवा, 12 गुण. प्रश्न क्रमांक 6वा, त्याच्यामध्ये पण अ आणि ब आहे. अ प्रश्न 4 आणि ब 4 असे मिळून 8 गुणांचा प्रश्न आहे 6वा. अ प्रश्न पाहूया. खालील दिलेल्या उत्तराचे वाचन करून प्रश्नांची उत्तरे लिहा. उत्तराचे शीर्षक आहे शेती एक प्राथमिक व्यवसाय. उतारा 1-2दा वाचायचा, प्रश्न वाचायचे, सहज उत्तर सापडतं. शांततेने विचारपूर्वक शांततेने वाचायचा हा उतारा. जागतिक स्तरावरील शेती व्यवसायाचे वितरण पाहता या व्यवसायात गुंतलेल्या लोकसंख्येचे प्रमाण आफ्रिका खंडात जास्त आहे. त्या मानाने आशिया खंडात ते आफ्रिकेपेक्षा कमी आहे. तर युरोप, अमेरिका, ऑस्ट्रेलिया या खंडात शेती क्षेत्र विस्तृत असून देखील या व्यवसायात गुंतलेल्या लोकसंख्येचे प्रमाण अत्यंत कमी आहे. अर्थात विकसित राष्ट्रात शेती व्यवसायात गुंतलेली लोकसंख्या कमी आहे, तर विकसनशील राष्ट्रात या व्यवसायात गुंतलेली लोकसंख्या जास्त आहे. शेतीच्या विकासावर अनेक प्राकृतिक व मानवी घटकांचा प्रभाव पडतो. त्यामुळे जगात विविध प्रदेशात विविध प्रकारची पिके घेतली जातात. त्याचप्रमाणे शेती करण्याच्या विविध पद्धतीही पाहायला मिळतात. शेती या व्यवसायावर भूरचना, मृदा, हवामान, पाणीपुरवठा, जैविक इत्यादी प्राकृतिक घटकांचा परिणाम होतो. तर मजूर, बाजारपेठ, भांडवल, वाहतूक सुविधा, साठवणुकीच्या सोयी, सरकारी धोरण, लोकसंख्या, भूमीचा मालकी हक्क इत्यादी मानवी घटकांचा परिणाम होतो. या घटकांना अनुसरूनच पीक पद्धतीमध्ये बदल दिसून येतो. आता यावर प्रश्न विचारलेले आहेत 4. पहिला प्रश्न, कोणत्या खंडात शेतीचा विकास कमी झाला आहे? 2, शेती व्यवसायावर कोणत्या घटकांचा परिणाम होतो? 3, कोणत्या खंडात शेती व्यवसायात गुंतलेल्या लोकांचे प्रमाण सर्वाधिक आहे? 4, शेती व्यवसायावर कोणत्या मानवी घटकांचा परिणाम होतो? 4 पैकी 4 सोडवा, 4 गुण. प्रश्न ब आहे, आकृती काढून नावे द्या. कोणत्याही 2च आकृत्या काढायच्यात. 4 गुण आहेत. 3 पैकी 2 आकृत्या काढायच्यात. एका आकृतीला 2 गुण. 1, रेषीय वस्ती. 2, भूगोल अभ्यासकांची कोणतीही 5 कौशल्य दाखवा. 3, प्रादेशिक असंतुलन कमी करण्यासाठी पायाभूत सुविधा आणि उत्तेजनांची तरतूद. शेवटचा प्रश्न 7वा, सविस्तर उत्तरे लिहा. कोणताही एकच प्रश्न सोडवायचा. 2 पैकी 8 गुण आहेत. 1, लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारे प्राकृतिक घटक उदाहरण स्पष्ट करा. 2, भूगोलाचे स्वरूप सविस्तर स्पष्ट करा. या प्रश्नपत्रिकेची उत्तरं या चॅनलच्या प्लेलिस्टवर जाऊन तुम्ही पाहू शकता. धन्यवाद. व्हिडिओ लेक्चर आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे मी नवीन व्हिडिओ पोस्ट केल्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. या चॅनलवर इयत्ता 11वी 12वी या दोन्ही वर्गांचे अनेक विषयांचे व्हिडिओ लेक्चर आहेत. तसंच 12वीच्या बोर्ड परीक्षेच्या प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिका देखील आहेत. पहा. आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर जरूर करा. अभ्यासासाठी शुभेच्छा आणि परीक्षेसाठीही शुभेच्छा.